16 एप्रिल 1853 मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनवर एक गर्दी जमली होती. 21 तोफाची सलामी देत साहिब, सिंध आणि सुलतान या 3 वाफेच्या इंजिनांनी 14 डब्याची रेल्वे गाडी ओढली, जी 34 किलोमीटर दूर असलेल्या ठाण्याकडे निघाली होती. गाडीत जवळपास 400 प्रवासी होते. ही भारताची पहिली प्रवासी रेल्वे गाडी होती. पण मित्रांनो, ही स्टोरी केवळ रेल्वे गाडीबद्दल नाही. ही स्टोरी आहे साम्राज्यवाद, आधुनिकीकरण, संघर्ष, भारतीय मजुराचा घाम आणि रक्त. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेल्वेची सुरुवात कशी झाली, त्यामागे कोण होते, जाळे कसे विस्तारले, स्वातंत्र्यानंतर काय घडले आणि आज आपण कुठे पोहोचलो आहे, या सर्वांची आपण सखोल माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर. भारताच्या रेल्वेचा इतिहास समजून घेण्याआधी रेल्वे येण्यापूर्वीची परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. 18-19व्या शतकात भारतात मुख्य 2 मार्गाने जोडला होता, रस्ते आणि जलमार्ग. रस्ते फारच कमी, बहुतेक कच्चे रस्ते पावसाळ्यात वापरण्यायोग्य राहत नव्हते. माल बैलगाड्यांनी वाहून नेला जायचा. नद्यांवर लहान बोटी चालत, विशेष गंगा आणि सिंधू खोऱ्यात. समुद्री मार्ग फक्त बंदरापुरताच मर्यादित होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचायला आठवडे किंवा महिने लागत होते. व्यापार महागडा, मंद आणि धोकादायक होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ही परिस्थिती मोठी अडचण वाटत होती. त्यांना भारतातून स्वतः कच्चा माल, कापूस, ज्यूट, चहा, कोळसा, धान्य काढून इंग्लंडला पाठवायचा होता आणि तिथून तयार माल भारतात आणून विकायचा होता. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर ब्रिटनमधील कारखाने वेगाने चालू होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची गरज होती. रेल्वे हीच या समस्येचं उत्तर ठरलं. 1830च्या दशकात पहिल्यांदा रेल्वेचा प्रस्ताव मांडला गेला. 1832 मध्ये मद्रास येथे पहिली कल्पना समोर आली. 1835-38 मध्ये ऑर्थर कॉटन यांनी रेड हिल रेल्वे उभारली. ही प्रवासी रेल्वे नव्हती, तर ग्रेनाइट दगड वाहून नेण्यासाठी एक छोटी लाईन होती. रुडकी येथे सोलाने ॲक्वाडेक्टच्या कामासाठी 1851 मध्ये थॉम्सन लोकोमोटिव्ह वापरले गेले. पण हे सर्व मित्रांनो प्रयोगात्मक टप्पे होते. 1848 मध्ये लॉर्ड जेम्स ब्राउन म्हणजेच डलोजी भारताचे गव्हर्नर जनरल बनले. त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हटले जाते. 1853 मध्ये त्यांनी प्रसिद्ध रेल्वे मिनिट लिहिले, त्यालाच इंडियन रेल्वे मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. त्यांनी मुख्य 4 ट्रॅक लाईन्सचा प्रस्ताव मांडला. पहिला कलकत्ता ते दिल्ली, दुसरा बॉम्बे टू दिल्ली, तिसरा मद्रास टू बॉम्बे आणि चौथा मद्रास टू कलकत्ता. उद्दिष्टे स्पष्ट होती. सैन्यदृष्ट्या सैनिकाची जलद हालचाल, आर्थिकदृष्ट्या कच्चा माल बंदरापर्यंत पोहोचवणे आणि ब्रिटिश मालाची विक्री करणे, प्रशासकीय दृष्ट्या एवढ्या विशाल देशावर नियंत्रण ठेवणे, सामाजिक दृष्ट्या सभ्यता पसरवण्याचा दावा आणि चौथा गॅरंटी सिस्टीम. ब्रिटिश खासगी कंपन्यांना 5% वार्षिक व्याजाची हमी देण्यात आली. जमीन मोफत देण्यात आली. नियंत्रण सरकारकडे राहणार होते. त्यामुळे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, GIPR आणि ईस्ट इंडियन रेल्वे सारख्या कंपन्या निर्माण झाल्या. भारतीय करदात्याचा पैसा यात गेला, पण नफा ब्रिटिश कंपन्यांना मिळाला. 16 एप्रिल 1853 दुपारी 3:30 वाजता बोरीबंदर स्टेशनवर मोठी गर्दी जमली होती. युरोपीय आणि भारतीय मान्यवर उपस्थित होते. जगन्नाथ शंकर सेठ यासारखे प्रमुख भारतीय तिथे होते. या रेल्वे 14 डब्बे आणि 3 लोकोमोटिव्ह होते. साहिब, सिंध आणि सुलतान ही रेल्वे त्यावेळच्या बॉम्बेच्या बोरीबंदर म्हणजेच आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून निघाली आणि ठाणे इथे पोहोचली. सुमारे 34 किलोमीटरचा हा प्रवास होता आणि वेळ लागला सुमारे 1 तास 15 मिनिटे. 21 तोफांची सलामी देण्यात आली. बॉम्बे गॅझेटने लिहिले, हा भारताच्या इतिहासातील सर्वात स्मरणीय दिवस आहे. 18 एप्रिल पासून नियमित सेवा सुरू झाली. 1854 मध्ये हावडा हुगली, 1856 मध्ये मद्रास आणि 1859 मध्ये अलाहाबाद कानपूर मार्ग सुरू झाला. या बांधकामाची स्टोरी खूप कठीण होती. पर्वत कापले गेले, नद्यांवर पूल बांधले गेले, जंगल साफ केली गेली, घोरघाट
आणि थडघाट यासारखा प्रकल्प अत्यंत धोकादायक होते. बोरघाट पूर्ण व्हायला 9 वर्ष लागले. हजारो मजुरांचा मित्रांनो यात मृत्यू सुद्धा झाला. अंदाजानुसार भोर आणि थडघाट प्रकल्पामध्ये एकट्या 24,000 पेक्षा अधिक भारतीय मजूर मलेरिया, हैजा, अपघात आणि स्फोटांमध्ये मृत्युमुखी पडले. हे जगातील सर्वात घातक रेल्वे प्रकल्पापैकी एक मानले जातात. ब्रिटिश अभियंता कमी होते पण भारतीय मजुरांचे रक्त सर्वाधिक सांडले. 1890च्या दशकात 25,000 पेक्षा अधिक किलोमीटर रेल्वे मार्ग उभे राहिले. 1900 पर्यंत भारतातील प्रमुख शहरे रेल्वेने जोडली गेली. 1924 मध्ये पहिला स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला. भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे 3 फेब्रुवारी 1925 रोजी सुरू झाली. ही गाडी मुंबई येथील व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चिकूरला या मार्गावर धावली. काळात मुंबई परिसरात प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत होती व वाफेच्या इंजिनामुळे धूर, आवाज आणि देखभालीचा खर्च सुद्धा जास्त होत होता. त्यामुळे अधिक वेगवान, स्वच्छ आणि वारंवार सेवा देण्यासाठी विद्युत शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला 1500 DC डायरेक्ट करंट प्रणालीवर चालवली जात होती. या बदलामुळे उपनगरी प्रवास अधिक सोयीस्कर झाला आणि मुंबईतील दैनंदिन प्रवासाची पद्धत बदलू लागली. पुढे या प्रयोगामुळे भारतात विद्युत रेल्वेचा विस्ताराला गती मिळाली. 1862 मध्ये स्थापन झालेल्या जमालपूर वर्कशॉप सारख्या ठिकाणी भारतीय तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळू लागले. दोन्ही जागतिक युद्धांमध्ये रेल्वेने ब्रिटिश सैन्यांना मोठा आधार दिला. पण त्याच वेळी भारतीयांनी रेल्वे व्यवस्थेत अधिक भारतीय नियंत्रणाची मागणी सुरू केली. 1947च्या फाळणीमुळे रेल्वे नेटवर्कचे विभाजन झाले. त्या काळात 42 स्वतंत्र कंपन्या होत्या. 1951 मध्ये इंडियन रेल्वेचे एकत्रीकरण झाले. सुरुवातीला 6 झोन तयार झाले. पहिलं साऊथर्न रेल्वे मुख्यालय चेन्नई, दुसरं सेंट्रल रेल्वे मुख्यालय मुंबई, तिसरं वेस्टर्न रेल्वे मुख्यालय मुंबई आणि चौथं ईस्टर्न रेल्वे मुख्यालय कोलकाता, पाचवं नॉर्थर्न रेल्वे मुख्यालय नवी दिल्ली आणि 6वं नॉर्थर्न ईस्टर्न रेल्वे मुख्यालय गोरखपूर. आज मित्रांनो 18 पेक्षा जास्त झोन आहे. मित्रांनो आता काही महत्वाचे टप्पे. 1950 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, पहिला भारतीय लोकोमोटिव्ह. त्या काळात भारताला रेल्वेसाठी परदेशावर अवलंबून राहावं लागत होते, म्हणून देशातच इंजिन निर्मिती करण्याचा हा महत्वाचा निर्णय होता. पुढे या कारखान्याला देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नावावरून चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स हे नाव देण्यात आले. 1955 मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF चेन्नई आज जगातील मोठ्या कोच उत्पादकापैकी एक आहे. 1960चे दशक, डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शनचा विस्तार. 1960च्या दशकात भारतीय रेल्वेने वाफेच्या इंजिनाऐवजी डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि त्यांचे जाळे अनेक नवीन मार्गावर वाढवले. 1 मार्च 1969 मध्ये भारतीय रेल्वेने वेगवान, आधुनिक, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी राजधानी एक्सप्रेसची सुरुवात केली. ही सेवा प्रथम नवी दिल्ली ते हावडा या मार्गावर सुरू झाली. त्या काळात देशाची राजधानी दिल्लीला महत्त्वाच्या महानगराशी अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने जोडण्याची गरज वाटत होती. याच गर्दीतून राजधानी एक्सप्रेसचा जन्म झाला. 1980 मध्ये संगणकीकृत आरक्षण याची सुरुवात नवी दिल्ली येथे झाली. याचा उद्देश तिकीट आरक्षण अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक करणे हा होता. याआधी आरक्षण हाताने होत असल्यामुळे लांब रांगा लागत होता आणि सीट उपलब्धता याची माहिती पटकन मिळत नव्हती. 1984 मध्ये कलकत्ता मेट्रो. 1920 कोकण रेल्वे अभियांत्रिकीचा चमत्कार. 90 पेक्षा अधिक बोगदे आणि आशियातील सर्वात उंच वायडक्ट म्हणजे जमिनीपासून उंच खांबावर बांधलेला लांब रेल्वे रूट मार्ग. आज भारतातील रेल्वे हे जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल नेटवर्क आहे. 3 लाख किलोमीटर पेक्षा अधिक ट्रॅक, 90% पेक्षा अधिक विद्युतीकरण, दररोज 2.5 कोटींपेक्षा जास्त प्रवासी, कोट्यवधी टन माल वाहतूक. आज इंडियन रेल्वे वेगाने आधुनिक होत आहे. पारंपरिक डब्यांच्या जागी
नवीन एसी कोच, आधुनिक LHB कोच मोठ्या प्रमाणावर जोडले गेले आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित झाला आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गावर वेगवान गाड्यांचा विस्तार झाला असून हाय स्पीड गाड्यामुळे प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. यासोबतच रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, आधुनिक सिग्नलिंग व्यवस्था, रुळांचे उन्नतीकरण आणि स्थानकाच्या पुनर्विकासावरही भर दिला जात आहे. आज भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासांची सुविधा नसून बदलत्या भारताच्या वेग, तंत्रज्ञान आणि विकासाचे प्रतीक बनले आहे. आज स्टेशन पुनर्विकास, वायफाय, एसी कोच, बायो टॉयलेट्स यासारख्या अनेक सुविधा वाढत आहे. मित्रांनो, भारतीय रेल्वेचा प्रवाह केवळ लोखंड वा विजेची कहाणी नाही, तर लाखो अज्ञात भारतीय मजुरांचा, रक्ताचा आणि घामाचा, अभियंत्याच्या स्वप्नांचा, रेल्वे कर्मचाऱ्यांचा अथक परिश्रमाचा आणि एक विशाल राष्ट्राचा एकीकरणाचा एक अमर गाथा आहे. रेल्वे केवळ आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत नाही, तर ती आपल्या भूतकाळाला वर्तमानाशी आणि वर्तमानाला भविष्याची जोडते. मित्रांनो, तुमची आवडती ट्रेन किंवा तुमचं आवडतं स्टेशन कोणतं आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.